आज मी आणि माझा पुतण्या म्हणजे माझ्या मोठ्या पुतण्याचा मुलगा आम्ही हँगिंग गार्डन बघायला जात आहोत. जे पूर्वी आपल्याला ट्रिप घेऊन जायचं ना शाळेमधून, म्हातारीचं बूट म्हणून बोललं जायचं तिकडे. तर आता आम्ही रस्ता क्रॉस करून इकडे येत आहोत ह्या साईडला. 105 बस नंबर जाते. ती बस पकडून आम्ही गार्डन बघायला जाणार आहोत, हँगिंग गार्डन. शेवटचं स्टॉप आहे ते. आणि तिथून मग खूप सारे स्पॉट लागतात, त्याची नावं पण इथे दिलेली आहेत. कोताची वाडी वगैरे वगैरे, इथे सर्व नावं त्या स्टॉपलाच लिहिलेली असतात. आपण ते एक एक त्या एकच बसमध्ये मध्ये मध्ये उतरून आपण जाऊ शकतो. पण आता आम्ही ठरवलं आहे की बस पकडून शेवटलाच जायचं हँगिंग गार्डन आणि येताना सर्व स्पॉट बघायचे असं ठरवलं आहे. तर हा व्हिडिओ 2 भागामध्ये होणार आहे, कारण एकदा एकाच ह्याच्यात केला तर खूप मोठा होईल, म्हणून 2 भागामध्ये केलेला आहे. दोन्ही भाग बघा तुम्ही. आवडला तुम्ही कमेंट करा, नाही आवडलं तरी पण सांगा, आवडलं तरी पण सांगा. मला एक शौक आहे म्हणून मी थोडंसं बनवलं. बस यायला वेळ आहे म्हणून थोडे तुम्हाला स्पॉट जे बस स्टॉपला लिहिलेले आहे ते दाखवते. ऑपेरा हाऊस, मनी भवन चौक, अजूनही सर्व आहेत. आता इथे चाललो, हे दिसते ना, इथे चाललो आहोत. सोफिया कॉलेज, स्वामीनारायण मंदिर, महालक्ष्मी मंदिर, बस भेटली आम्हाला. आता मी बसमधून जातो. जाता जाता काय लागतं ते तुम्हाला सांगतो. हा समुद्र आहे. गिरगाव चौपाटीचा पण एक भाग इकडे पण आहे. जवळपास आलो. आता उतरायचा टाईम झाला आहे. उतरलो आम्ही आता. बॅगेमध्ये आम्ही पाण्याची बॉटल वगैरे 4-5 घेतल्या, कारण उचलायचं बॅग उचलून घेऊन जायचं म्हणून एक अशी बॅग घेतली, जेणेकरून हातामध्ये घेऊन चालायचा त्रास कमी. आता मी त्या कमला नेहरू पार्कमध्ये जातो. समोरच पहिलं ते कमला नेहरू पार्क आहे. 2 गार्डन आहेत समोरासमोर. हे पण एक सुंदर गार्डन आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ते गार्डन बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या गार्डनमध्ये जाणार आहोत. हे पण गार्डन खूप प्रशस्त आहे, खूपच मोठं आहे, खूप वर्षापासूनचं आहे. प्रथमच तुम्ही जेव्हा प्रवेश कराल ना आतमध्ये, एवढा सुगंध सुंदर येतो ना, रातराणींच्या फुलांचा सुगंध खूपच सुंदर येतो. पूर्ण ते फुलांनी असं भरलेलं असल्यामुळे एवढा छान सुगंध पसरलेला असतो.
छान घड्याळ आहे. प्रत्येक ठिकाणी छान हे की सुंदर असे हे केलेले आहे त्या लोकांनी. जास्त ऊन नव्हता, पाऊस पडलेला नुकताच म्हणून जरा थंडवाळ वाटत होता. पण उन्हाळ्यामध्ये येऊ नका. इथे थंडीमध्ये या किंवा पावसाळ्यात या तरच थंडावा, कारण मोठी उंच उंच झाडं नाही आहेत, त्यामुळे इथे खूप जास्त प्रमाणात ऊन लागतं उन्हाळ्यात आलात तर. आता मी बाहेर पडतो. बाय बाय. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया.